काल आपण यामध्ये काय पाहिलेलं होतं, नवोदयच्या क्लासेसमध्ये आपण काय केलं तर नंबर्स या लेसनवरती अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. कालच्या लेसनमध्ये आपण काय घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेतलेलं होतं, फॉर्मिंग नंबर्स फ्रॉम गिवन डिजिट्स. म्हणजे जे काही दिलेले डिजिट्स आहेत त्या दिलेल्या डिजिट्सवरून आपल्याला काय करता येत होतं, जे नंबर्स आहेत ते नंबर्स कसे बनवायचे ज्याबद्दल आपण काय केली, माहिती घेतली. त्यानंतर आपण काय केलं तर दुसरं जे होतं ते म्हणजे त्याच भागामध्ये पण आपल्याला काय केलेलं होतं, अगोदर आपण 3 डिजिटचे नंबर्स कसे बनवायचे ते पाहिलं. त्याचबरोबर नंतर आपण काय घेतलेलं होतं, 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर कसे बनवायचं, त्याचबरोबर बिगेस्ट नंबर कसे बनवायचे याबद्दल आपण माहिती घेतली. पहा, ही माहिती घेत असताना फक्त आपल्याला 4 डिजिट्स दिलेले असतील तर त्याच्यापासून 5 डिजिट्स नंबर कसे बनवायचे. जर आपल्याला 3 डिजिट्स नंबर दिलेला असेल तर त्या 3 डिजिट्स पासून सुद्धा 5 डिजिट्स नंबर कसे बनवायचे याबद्दल ही काय घेतलं आपण, माहिती घेतलेली होती. पहा, त्याच्यानंतर आपण प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू याबद्दल आपण माहिती घेतली. फेस व्हॅल्यू काढत असताना आपण काय घेतलं तर फेस व्हॅल्यूमध्ये आपली कोणतीही जी काही आपली डिजिट्स आहेत त्या डिजिटची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही आहे. म्हणजे जरी एखाद्या नंबर्समधील त्या डिजिटची पोझिशन बदललेली असली तरी त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय होत नाही आहे, बदलत नाही किंवा चेंज होत नाही हे बघितलं. म्हणजे युनिट प्लेसला जरी असलं, 10 प्लेसला असेल, 1000 प्लेसला असेल किंवा लॅक प्लेसला असलं तरीही त्याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय राहते, सेम राहत असलेली दिसते. पण त्यानंतर आपण काय घेतलं तर प्लेस व्हॅल्यू घेतली. आता प्लेस व्हॅल्यू पाहत असताना आपण काय घेतलं तर साधारणतः प्लेस व्हॅल्यूच्या संदर्भामध्ये काढत असताना एखादा जो डिजिट्स असतो त्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू त्याच्या पोझिशननुसार कशी बदलते त्याबद्दल आपण माहिती घेतलेली होती किंवा ते आपण स्टडी केलेला होता. त्याचे आपण काही एक्झाम्पल पण काय केलेली होती, इथं सोडवून पाहिलेली होती. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं, 2508 जर घेतलेला असेल तर यामध्ये 5 हा काय आहे, 100 प्लेसला आहे. त्यावेळी याची 5ची व्हॅल्यू किती असणार आहे प्लेस व्हॅल्यू, तर 5. आणि याच्या राईट साईडला 2 डिजिट्स आहेत त्यामुळे 2 डिजिट्स 2 टाइम्स 0 लिहिलं, त्यामुळे याची जी प्लेस व्हॅल्यू होती ती किती झाली, 500 झाली. पहा, तेच आपण काय घेतलं 2605 हा जर नंबर घेतला म्हणजे 2605 तर इथं 5 हा युनिट प्लेसला आहे त्यामुळे याची प्लेस व्हॅल्यू किती असणार 5. 5च्या राईट साईडला एकही डिजिट्स नाही आहे, त्यामुळे आपण इथं काय करत नाही आहे, 0 देत नाही आहे. म्हणजे इथं पण 5 होता डिजिट, इथं पण 5 डिजिट आहे. मात्र फर्स्ट नंबरमध्ये 5चं प्लेस होतं ते पोझिशन होती ती 100 प्लेस होती. त्याचबरोबर इथं सेकंड नंबरमध्ये काय आहे, आपला 5ची जी प्लेस आहे ती युनिट प्लेस आहे. यांची पोझिशन चेंज झालेली असल्यामुळे, प्लेस चेंज झाल्यामुळे याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती प्लेस व्हॅल्यू काय झालेली आहे, बदलत असलेली दिसते. याबद्दल काय केलेलं होतं, आपण माहिती घेतलेली होती. त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये आपण प्लेस व्हॅल्यूची जी काय ॲडिशन आहे ती ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करून पाहिलेलं होतं. म्हणजे 2 जर डिजिट्स दिलेले असतील तर त्या 2 डिजिट्समध्ये फॉर एक्झाम्पल इथं आहे पहा, आपण काय केलेलं होतं, इथं 45,673 यांच्यामध्ये 5 आणि 7 या दोघांची प्लेस व्हॅल्यू काढून त्यांच्यामध्ये जे डिफरन्स आहे तो डिफरन्स कसा काढायचा याबद्दल काय केलेलं होतं, आपण माहिती घेतलेली होती. पहा, कसं काढायचं त्याबद्दल माहिती घेत असताना काय केलं, अगोदर आपण या 5 जो आहे या 5ची काय केलेली होती, आपण प्लेस व्हॅल्यू काढली. प्लेस व्हॅल्यू काढताना 5 लिहिला, 5ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे म्हणून, आणि 5च्या राईट साईडला 3 डिजिट्स आहेत त्यामुळे इथं आपण 3 झिरो दिले. पहा, हे झाले 5. त्यांना आपण काय केलं 7 लिहिलं आणि 7च्या राईट साईडला फक्त 1 डिजिट्स आहे त्यामुळे आपण काय केला त्याच्यावर समोर 1 0 दिला. या दोघांच्या मध्ये आपल्याला काय काढायला सांगितलेलं होतं, डिफरन्स. त्यामुळे आपण काय केलं, याला सबस्ट्रॅक्शन केलं. 0 - 0 केले, इथं 0 राहिले. 0 - 7 होतात का, नाही, म्हणून आपण या 0 ऐवजी काय केलं, इथं 10 केले. आता 10 - 7 होतात, 10 - 7 केले तर आपले 3 राहतात. हा 1 जो आहे हा 1 आपण काय केला, इथं घेतलेला आहे. पहा, आता 0 - 1 होतात का, नाही, म्हणून या 0 ऐवजी इथं पुन्हा आपण काय केले, 10 केले. हे 10 - 1 केले, 9 होतात. हा 1 जो होता तो परत आपण काय केला, रिटर्न केला. आता 5 - 1 किती होतात, 4, म्हणजेच किती झाले
4930 या रीतीने काय होतं आपला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स येतो पहा. याच रीतीने आपण हे जे सेकंड एक्झाम्पल आहे ते पाहिलेलं होतं. त्याचबरोबर थर्ड एक्झाम्पल जे आहे ते पण घेतलेलं होतं. फक्त आपण याचा डिफरन्सच पाहिलेला होता असं नाही आहे, तर याचं आपण काय केलेलं होतं, सम किंवा ज्याला आपण ॲडिशन असं म्हटलं जातं ते ॲडिशन पण करून पाहिलेली होती पहा. म्हणजे यांचाच प्लेस व्हॅल्यू काढून त्या प्लेस व्हॅल्यूची सम किती होते त्याबद्दल सुद्धा आपण काय केलेला होता, अभ्यास केलेला होता. इथं सुद्धा आपल्याला पुन्हा काय केलेलं होतं आपण, इथं जे काय आपल्याला नंबर्स आहेत त्यांची प्लेस व्हॅल्यू काढलेली होती, त्याचबरोबर फेस व्हॅल्यू काढून त्या दोघांच्या मध्ये असणारा जो काय डिफरन्स आहे तो डिफरन्स चेक केलेला होता पहा. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल काय होतं आपलं 23,754. यामध्ये अंडरलाईन डिजिट कोणता आहे, 7 आहे. या 7ची आपण काय केली, प्लेस व्हॅल्यू काढून घेतली. 7ची प्लेस व्हॅल्यू काढत असताना 7 पहिला लिहिलं. 7च्या राईट साईडला किती डिजिट्स आहेत, फक्त 2 डिजिट्स आहेत, त्यामुळे 2 टाइम्स 0 लिहिलं. त्यानंतर ही झाली त्या 7ची प्लेस व्हॅल्यू. आता या 7ची फेस व्हॅल्यू किती येते, 7 येते, ती लिहिली आपण. आणि या दोघांचं काय केलं आपण, डिफरन्स काढायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याचे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. आता 0 - 7 होतात का, नाही, म्हणून या 0 ऐवजी इथं आपण 10 घेतले. 10 - 7 किती झाले, 3. हा जो 1 घेतला होता तो पुन्हा होता तसा कॅरिंग ओव्हर द्यायचा त्याचा. हा 0 - 1 होतात, नाही, त्यामुळे परत इथं आपण काय केलं, हे 10 घेतले. 10 - 1 केले 9. त्यानंतर हा जो 1 होता तो पुन्हा त्याचा त्याला रिटर्न केला. 7 - 1 राहिले 6, म्हणजेच आपला आन्सर किती येईल, 693. या रीतीने काय होतं आपलं जे काय डिफरन्स आहे हा 23,754 यामध्ये असणारा जो काय 7 आहे या 7चं प्लेस व्हॅल्यू त्याची फेस व्हॅल्यू काढून त्यांचा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स काढला किती आला, 693 इतका आलेला आहे बघ. समजलं. या रीतीने आपण काय केलेलं होतं, हे जे काही एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल बद्दल अभ्यास केलेला होता. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्येच म्हणजे आपण प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू या संदर्भामध्ये किंवा या नंबर्सच्या संदर्भामध्ये असणारे जे काही इतर काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये पहा आपल्याला एक क्वेश्चन्स आहे पहा, तुमचं असाइनमेंट नंबर 1.4 कुठला, जे आपलं असाइन म्हणजे नवनीतचं जे काही नवोदयचं बुक आहे त्यामधलं पेज नंबर 156 वरती किती, पेज नंबर 156 वर असाइनमेंट नंबर जो आहे, असाइनमेंट नंबर 1.4 जो आहे त्यामध्ये एक फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. पहा काय केलंय, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय दिलंय पहा, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ प्राईम नंबर्स इन द नंबर्स फ्रॉम 1 to 20. काय म्हटलंय, व्हॉट इज द पर्सेंटेज, काय, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ प्राईम नंबर्स, काय, ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. आपल्याला काय म्हटलंय, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, या 1 to 20 मध्ये असणारे जे काय प्राईम नंबर्स आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. काय करायचे आहेत आपल्याला, प्राईम नंबर्स किती आहेत ते बघून घेऊया आपण. पहा आता प्राईम नंबर्स मध्ये आता 1 to 20 मध्ये सगळ्यात सुरुवातीला 1 आहे, मात्र 1 बाबत आपल्याला माहित आहे 1 इज नायदर बी प्राईम और नॉर कंपोजिट. काय, हा जो 1 आहे हा 1 काय नाही आहे, प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे. आता 2 हा काय आहे आपला प्राईम नंबर आहे, कारण 2 आणि 1 याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नंबर्सनं काय होत नाही, याला डिवाइड होत नाही आहे. त्यानंतर 3, नंतर 5, नंतर 7, 11, 13, 17 आणि 19. हे जे नंबर्स आहेत हे सगळे नंबर काय आहेत आपले
प्राईम नंबर्स आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 हे काय झाले आपले प्राईम नंबर्स. 1 to 20 या नंबर्समध्ये म्हणजे 1 to 20 हे जे डिजिट्स आहेत किंवा नंबर्स आहेत यांच्यामध्ये आपले प्राईम नंबर्स आहेत ते किती आहेत, इतके आहेत पहा. आता आपल्याला आणखीन एक माहिती असायला पाहिजे, आपले एकूण टोटल नंबर्स किती आहेत पहा. आपले टोटल नंबर आता कुठून कुठंपर्यंत, तर 1 to 20 म्हणजे 1 to 20 पर्यंत जे टोटल नंबर्स आहेत ते किती होतात आपले 20 होतात. आणि हे प्राईम नंबरची संख्या किती होते, तर प्राईम नंबरची जी संख्या आहे किंवा प्राईम नंबरचा जो काउंट आहे तो किती आहे पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 किती आहेत फक्त, म्हणजे 1 to 20 या नंबर्समध्ये 8 प्राईम नंबर्स आहेत. किती प्राईम नंबर्स आहेत, 8 प्राईम नंबर्स आहेत. टोटल नंबर किती आहेत आपले 20 नंबर्स आहेत आणि प्राईम नंबरची काउंट किती आहे 8 इतका आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, पर्सेंटेज काढायचं आहे. काय करायचं आपल्याला, पर्सेंट काढायचे आहेत. आता पहा आपले टोटल नंबर्स किती आहेत 20. या 20 नंबर्समध्ये प्राईम नंबर्सची काउंट किती आहे, प्राईम नंबर्स जे आहेत ते प्राईम नंबरचा काउंट किती आहे 8. म्हणजे 20 टोटल आपले नंबर्स आहेत, त्या 20 नंबर्समध्ये 8 आपले काय आहेत प्राईम नंबर्स आहेत. तर 100 नंबर्समध्ये किती, अशा रीतीनं काय 20 नंबर्समध्ये 8 नंबर्स काय आहेत प्राईम आहेत, तर 100s मध्ये किती असतील, या रीतीनं आपल्याला काय केलं जातं पर्सेंटेज काढता येतात. आता पहा हा इथं म्हणजे डिनोमिनेटर प्लसला हा 20 आहे आणि न्यूमिनेटर प्लसला 8 आणि 100. या 100च्या खाली कोणी डिनोमिनेटर दिसतो का, नाही, म्हणजेच किती असतात 1 असलेला दिसेल पहा. आता डिनोमिनेटर प्लसला हा इथं 0 आहे, डिनोमिनेटर प्लेस मधला 0 आपण इरेज केला, त्यामुळे इथं असणारा जो काही न्यूमरेटर प्लेस मध्ये 0 आहे तो 0 पण आपण इरेज केला, म्हणजे डिवायडेशन केलं असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपण 10 न 20 ला डिवाइड केलं आणि इथं या 10 न 100 ला पण डिवाइड केलं. इथं 2 राहिले, इथं 10 राहिले. आता 2 न परत 10 ला डिवाइड करता येतं का, 2 च्या टेबल मध्ये 10 येतं का, तर हो, 2 चा टेबल आपण जर 5 टाइम्स म्हणालो तर आपल्याला काय होतं 10 मिळतं, म्हणजे 2 5 जा 10 इतकं होतं. आता राहिलं कोण, इथं 8 राहिले आणि इथं 5, म्हणजेच कोण आता 8 मल्टिपल 5 इतकं राहिलं. या 20च्या ठिकाणी 1 राहिला, इकडे सुद्धा 1 आहे, 1 मल्टिपल 1 1, म्हणजे आपण तो जरी नाही लिहिला तरीही चालतं. 8 मल्टिपल 5 किती होतात, 8 5 जा 40, म्हणजेच आपली जी व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ म्हटलेलं आहे हे पर्सेंटेज किती असणार आहे आपले 40% असणार आहेत. तुम्ही असाइनमेंट 1.4 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये ज्याच्यामध्ये ऑप्शनला आहे का पहा, पाहू 40 आहे आन्सर. आपल्याला त्यामध्ये 4th नंबरला जे तो आहे पहा किती 4 किंवा जे डी नंबरचं जे काय क्वेश्चन आहे सॉरी ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये काय केलेलं आहे 40 हे आन्सर दिलेलं आहे. म्हणजे आपला हा जो काय फर्स्ट क्वेश्चन आहे या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे 40 इतकं असणार आहे. हे काय झालं आपलं पर्सेंटेज 1 to 20 नंबर्स मध्ये असणारे जे काही प्राईम नंबर्स आहेत त्या प्राईम नंबर्सचं. आता त्यानंतर हे सगळं समजतं का पहा तुम्हाला, हे सगळं तुम्हाला पण काय करायचं आहे नोट डाऊन करायचं आहे, सॉल्व्ह करून पाहायचं आहे. त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन घ्यायचा आहे, घेऊया पहा. याच असाइनमेंट मध्ये 3rd नंबरचा क्वेश्चन आहे काय आपला, याच असाइनमेंट मध्ये 3rd नंबरचा क्वेश्चन आहे. 2nd नंबरचा जो क्वेश्चन आहे तो काय आपला खूप इझी आहे, फक्त आपल्याला तिथे काय करायचं आहे प्राईम नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि मला वाटतं आपण डे बिफोर यस्टरडे आपण काय केलेलं होतं प्राईम नंबर्स जे आहेत त्या प्राईम नंबर्सची लिस्ट जी आहे ती तुम्हाला मी दिलेली होती. तुम्ही मला वाटतं ती नोटबुकमध्ये नोट डाऊन पण करून घेतलेला असाल. आता त्या लिस्टमधून काय करायचं तुम्हाला या 2nd नंबरचं जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर फाइंड आउट करायचं आहे. तिथं आपल्याला 4 नंबर्स दिलेले आहेत आणि त्या 4 नंबरमध्ये कोणता नंबर
हा काय आहे, प्राईम नंबर आहे, ते फाइंड आउट करायचं आहे. आता थर्ड क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट नंबर दॅट इज द प्रोडक्ट ऑफ टू प्राईम नंबर्स. काय म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्या 4 ऑप्शन्समध्ये असा एक प्रॉडक्ट आहे जो टू स्मॉलेस्ट नंबर जे आहेत, स्मॉलेस्ट प्राईम नंबर, काय स्मॉलेस्ट प्राईम नंबर जे असणार आहे त्या स्मॉलेस्ट प्राईम नंबरचा काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन असणार आहे किंवा प्रॉडक्ट असणार आहे. पहा म्हणजे पहा इथं काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट नंबर, म्हणजे खाली ऑप्शन्स मध्ये दिलेल्यामध्ये सगळ्यात लहानात लहान नंबर कोणता जो द प्रॉडक्ट ऑफ टू प्राईम नंबर्स, जो 2 मूळ संख्यांचा किंवा प्राईम नंबरचा काय असणार आहे, प्रॉडक्ट असणार आहे. आता इथं ऑप्शन्स आपल्याला काय काय दिलेले आहेत पहा. एक दिलाय 32, नंतर काय केलेलं आहे आपल्याला, सेकंड ऑप्शन दिलेला आहे तो 33, त्यानंतर फोर्थ ऑप्शन जो दिलेला आहे तो आहे 34 आणि नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे तो फोर्थ ऑप्शन जो दिलेला आहे तो 31. पहा किती किती दिलेला आपला, 32, 33, 34 आणि 31. आता यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 नंबर्सचं मल्टिप्लिकेशन असलेलं आपल्याला शोधून काढायचं आहे. आता या 4 डिजिट्स मध्ये जर पाहिला म्हणजे 32, 33, 34 आणि 31 मध्ये जर पाहिला तर सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे, 31 आहे. मात्र 31 हा काय आहे, प्राईम नंबर आहे, त्यामुळे हा अगोदरच इरज झाला. कारण आपल्याला काय करायचं आहे, 2 नंबरचा प्रॉडक्ट काढायचा आहे. काय करायचं आहे, जे आपले प्राईम नंबर्स असणार आहेत त्या प्राईम नंबर्स पैकी 2 नंबरचा आपल्याला काय करायचं आहे, प्रॉडक्ट फाइंड आउट करायचं आहे. हा प्रॉडक्ट होऊ शकत नाही आहे कारण की प्राईम नंबर हा कोणत्याही 2 नंबरचा प्रॉडक्ट असणार नाही आहे, त्यामुळे हा अगोदरच ऑप्शन आपला गेलेला आहे. आता 32च्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं आपण तर 32च्या बाबतीत 2 मल्टिपल 16 हा होतो. हा आपला प्राईम नंबर आहे, मात्र हा 16 जो आहे हा प्राईम नंबर आहे का, नाही आहे, हा कंपोजिट नंबर आहे, त्यामुळे हा ऑप्शन पण आपला गेला. आता 33च्या बाबतीमध्ये 3 मल्टिपल 11, आता 3 हा आपला प्राईम नंबर आहे, 11 हा पण प्राईम नंबर आहे. त्याचबरोबर 34च्या बाबतीमध्ये 3 होणार नाही, 2 मल्टिपल 17. आता पहा हे 2 जे ऑप्शन्स आहेत, हा आपला ऑप्शन फर्स्ट नंबरचा जो 33चा आहे तो पण आपला कॅन्सल झाला. राहिला ऑप्शन कोणता, 33 आणि 34. आता या दोघांमध्ये स्मॉलेस्ट कोण आहे आपला, इथं जर पाहिला 33 तर 3 आणि 11 हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत. त्यानंतर 34च्या बाबतीमध्ये 2 आणि 17 हे दोन्ही काय आहेत, प्राईम नंबर्स आहेत. मात्र आपल्याला स्मॉलेस्ट प्राईम नंबर्स विचारले किंवा स्मॉलेस्ट प्रॉडक्ट विचारलेला आहे, त्यामुळे स्मॉलेस्ट कोण आहे आपला 33 आहे. म्हणजेच याचा आन्सर किती असणार आहे आपला 33, ऑप्शन नंबर 2 33 येणार. समजतं का? पहा आपल्याला काय सांगितलेलं होतं, स्मॉलेस्ट प्रॉडक्ट विचारलेला होता आणि तोही कुणाचा 2 प्राईम नंबर्सचा आपल्याला विचारलेला आहे. की कोणता 2 प्राईम नंबरचा आपल्याला विचारलेला होता. त्यासाठी आपल्याला ऑप्शन्स दिलेले होते 32, 33, 34 आणि 31. 31 आपण इरेज का केला, कारण हा एक प्राईम नंबर आहे आणि प्राईम नंबर काय होणार नाही आहे, आपला प्रॉडक्ट असणार नाही आहे. त्याचबरोबर नंतरचा ऑप्शन सेकंड स्मॉलेस्ट जो होता तो 32 होता. मात्र 32चं मल्टिप्लिकेशन कसं होणार, 2 मल्टिपल 16 होतं आणि 16 हा काय आहे, कंपोजिट नंबर आहे. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन पण इरेज होतो किंवा आपला येणार नाही. त्यानंतरचा नंबर आहे तो 33. आता 3 मल्टिपल 11 हे दोन्ही जे खाली नंबर आहेत 3 आणि 11 हे दोन्ही काय आहेत, प्राईम नंबर आहेत. त्याचबरोबर 34च्या बाबत जर पाहायचं म्हटलं तर 2 मल्टिपल 17 हे पण आपले काय आहेत, दोन्ही पण दोन्ही पण प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे या दोन्हीपैकी एक आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं होतं, स्मॉलेस्ट नंबर विचारलाय. काय केलेलं होतं आपल्याला, स्मॉलेस्ट नंबर विचारलाय. मग आता या 33 आणि 34 या दोन्हींमध्ये स्मॉलेस्ट कोण, तर 33. म्हणून आपला ऑप्शन कोणता येणार, 2 हा ऑप्शन नंबर येणार आहे. पहा
समजलं? हे झालं आपलं जे थर्ड एक्झाम्पल आहे ते थर्ड एक्झाम्पलच्या बाबत. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो क्वेश्चन म्हणजे आपला 5th नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आपला? 5th नंबरचा आहे पहा. तिथं सांगितलंय इफ द डिजिट 6 and 9 काय 6 and 9 interchange in the number 6 and 9 in the number 36,490. Are interchanged. Then the difference between new number and the old number is new number and old number is. म्हणजे आपल्याला पहा काय करायचं आहे पहा आपल्याला इफ द डिजिट 6 and 9 म्हणजे आपल्याला 6 आणि 9 ची जी प्लेस आहे ती प्लेस काय करायची आहे इथं 36,409 यामध्ये इंटरचेंज करायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे देन द डिफरन्स बिटवीन न्यू नंबर अँड ओल्ड नंबर. चला अगोदर आपण काय पाहू ओल्ड नंबर पाहूया कोणता आहे. ओल्ड नंबर आपल्याला त्यांनी काय केलेला आहे दिलेलाच आहे किती 36,490 काय 36,490. आता आपल्याला इंटरचेंज करून जो न्यू नंबर मिळणार आहे म्हणजे प्लेस आपण काय करायचे आहेत इंटरचेंज करायच्या आहेत. काय करायचे 6 आणि 9 ची प्लेस काय करायची आपल्याला इंटरचेंज करायचे आहे. म्हणजे हा जो 6 आहे या 6 ला काय करायचंय 9 च्या ठिकाणी लिहायचंय आणि जो 9 आहे त्या 9 ला काय करायचंय 6 च्या ठिकाणी लिहायचंय. म्हणजे 3 9 4 6 0 म्हणजे इथं ओल्ड नंबर आपला होता 36,490 आणि न्यू नंबर आपला किती फॉर्म झाला 39,460. पहा आपला ओल्ड नंबर आहे तो ओल्ड नंबर किती आहे 36,490 आणि न्यू नंबर जो आहे तो 39,460. आता या दोघांच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे जो डिफरन्स आहे तो डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. आता डिफरन्स आपण काढत असताना काय करतो त्या दोघांचं सबट्रॅक्शन करतो. आता या सबट्रॅक्शन करायचं असताना जो बिगेस्ट नंबर आहे तो आपण अगोदर लिहायचा 39,460 मायनस 36,490. पहा आपण काय केलं ओल्ड नंबर जो होता तो ओल्ड नंबर आपला 36,490 होता. त्यानंतर आपण काय केलं न्यू नंबर तयार केला. तो न्यू नंबर तयार करत असताना काय केलेलं होतं आपण त्यामध्ये 9 आणि 6 ची जी काही प्लेस होती ती इंटरचेंज केली आणि ती इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला न्यू नंबर कोणता भेटला 39,460. आता या दोघांचा आपण काय करायचंय डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. पहा आता 0 मायनस 0 किती होतील 0. आता 6 मायनस 9 होतात का नाही म्हणून आपण इथं काय केलं 16 घेतलं. काय केलंय 16 घेतलं. आता 16 मायनस 9 केलं तर किती राहतात 16 मायनस 9 किती होतात 7. 16 मायनस 9 किती 7. हा जो 1 घेतलेला आहे आपण तो इकडे काय केला आपण त्याचा रिटर्न केला. हा 4 आहे 4 मधून 4 प्लस 1 5 मायनस होणार आहेत का नाही म्हणून आपण काय केलं या
4च्या ठिकाणी इथून आपण काय केलं 14 घेतलं. आता एक 14 मायनस 5, 14 मायनस 5 किती होतात तर 9 होणार. पुन्हा हा 1 आपण घेतलेला होता त्याला परत केला. 9 मायनस 6 प्लस 1 7 म्हणजे 9 मायनस 7 किती होतील 2 होणार. 3 मायनस 3 0 पहा म्हणजे याचा किती झालं पहा आता आपला 39,460 मायनस 36,490. या दोघांचं जे काय आपला डिफरन्स आहे तो डिफरन्स किती येतो 2,970. किती येतो आपलं 2,970. या रीतीने काय होतं आपल्याला जे काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करता येतोय. पहा समजतं का पहा हे. चला आपण पुन्हा काय करूया पुढच्या क्वेश्चन्स कडे जाऊया. त्यानंतर याच असाइनमेंट मध्ये जो 8 नंबरचा क्वेश्चन्स आहे हा 8 नंबरचा क्वेश्चन्स काय दिलेला आहे पहा आपल्याला. काय म्हटलंय पहा आपला हा क्वेश्चन. व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ 5 इन द नंबर 5,84,356 असं म्हटलंय पहा. काय आपल्याला करायला सांगितलंय सम ऑफ काय सम ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ 5. आपल्याला कुणाच्या प्लेस व्हॅल्यूज काढायच्या आहेत 5च्या काढायच्या आहेत. या प्लेस व्हॅल्यू काढत असताना आपल्याला नंबर कोणता दिलेला आहे तर त्यासाठी 5,84,356 या नंबर्स मध्ये आपल्याला हे जे दोन 5 आहेत या 5ची प्लेस व्हॅल्यू काढून त्यांच्यामधलं आपल्याला काय करायचं आहे सम काढायचा आहे. ओके अगोदर आपण काय करूया हा जो डिजिट किंवा नंबर आहे हा नंबर पहा कोणता आहे 5,84,356. आता हे जे 5 आहेत त्या 5ची प्लेसेस पाहूया. हा जो आपल्याला पहिला 5 दिसतोय याचा प्लेस कोणता आहे 10th प्लेस आहे. त्यानंतर हा जो 5 आहे नंतर आपल्याला भेटणारा त्याचा प्लेस कोणता आहे हे झालं युनिट 10 100. हा झाला आपला 1000 हा झाला 10,000 आणि हा कोण आहे आपला लॅक. काय आहे आपलं याचं जे पोझिशन आहे ते लॅक हे आहे. आणि हा जो सेकंड नंबरला आहे त्याचा कोणता आहे आपला 10 प्लेसला आहे. पहा अगोदर आपण काय करू हा जो लॅक प्लेसला आहे त्याचा प्लेस व्हॅल्यू काढून घेऊ. म्हणजे इथं हा जो लॅक प्लेसला आहे ना त्याचं लॅक प्लेसचा जो 5 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू किती येईल. आता या 5च्या राईट साइडला किती डिजिट्स आहेत 1 2 3 4 5. त्यामुळे आपण काय करायचं याच्यावरती 5 झिरो द्यायचे आहेत 1 2 3 4 5. आता जो 10 प्लेसला आहे या 10 प्लेसला 5ची आपण व्हॅल्यू काढून घ्यायची. हा 5 या 5च्या राईट साइडला डिजिट्स किती आहेत 1 डिजिट आहे. त्यामुळे आपण फक्त इथं 1 0 दिला. ओके किंवा 1 टाइम्स फक्त आपण काय केलं आहे 0 लिहिलेला आहे. आता या दोघांचं जे काय ऍडिशन आहे ते आपल्याला काय करायचंय ऍडिशन करायचंय. आपल्याला काय करायला सांगितलेलं होतं सम करायला सांगितलेलं आहे. म्हणून चला आपल्याला जे मिळाले आहेत ते नंबर कोणते 5 लाख. आणि आता काय करायचं आपल्याला 50 लिहायचे आहेत. हे 50 लिहिताना युनिट खाली युनिट यायला पाहिजे आणि टेन्स खाली टेन्स. युनिटच्या खाली हा 0 त्यानंतर टेन्सच्या खाली हा 5. आता या दोघांचे आपल्याला सम करायचे आहे. सम करायचे म्हणजेच काय करायचं आपल्याला ऍडिशन करायची आहे. आता ऍडिशन पहा 0 प्लस 0 0 होणार 0 प्लस 5 5 होणार. हा 0 इथं हा 0च्या खाली कुणी नाही आहे म्हणून हा पण 0 इथं.
हा झिरोच्या खाली पण कोणी नाही आहे म्हणून इथं हा 0 आणि हा 5 या रीतीनं. म्हणजेच किती बनेल आपलं 500050 1 2 म्हणजे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक. 5,50,000 इतकं काय झालेलं दिसेल आपल्याला. जी सम आहे ती सम मिळायला पहा किती 5,50,000 किती मिळालं आपल्याला 5,50,000 ही काय झालेली दिसेल आपल्याला. जी सम आहे ती सम मिळाली पहा. हा आपल्याला लास्ट इयरला एक क्वेश्चन आलेला होता पहा. म्हणजे 2019 मध्येच ही एक्झाम झालेली होती. या 2019 एक्झाम मध्ये काय झालेला होता क्वेश्चन आलेला होता. समजलं का पहा. हे जे 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो 8 नंबरचा क्वेश्चन आपण काय काय केलेलं पहा. इथं फक्त आपण काय केलेलं आहे 5 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती प्लेस व्हॅल्यू काढलेली आहे. त्याचबरोबर दोन ठिकाणी 5 होतं, एक लॅक प्लेसला होतं आणि दुसरं 10th प्लेसला होतं. त्या दोन्हींची आपण प्लेस व्हॅल्यू काढून घेतली आणि त्या प्लेस व्हॅल्यूची काय केलेली आहे फक्त ॲडिशन केलेली आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पेज नंबर 157 वर असाइनमेंट नंबर 1.6 जो आहे त्याच्यामध्ये 4th क्वेश्चन तुम्हाला आहे पहा. काय असाइनमेंट नंबर 1.6 त्यामध्ये 4th क्वेश्चन आहे. काय म्हटलं पाहतानी द प्रॉडक्ट ऑफ ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. काय आपल्याला प्रॉडक्ट काय करायचं आहे प्रॉडक्ट कुणाचा प्रॉडक्ट द स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट. काय स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. कुणाचं 3 डिजिट नंबर फॉर्म्ड बाय डिजिट डिजिट 096 पहा. आपल्याला क्वेश्चन्स काय विचारला पहा त्यांनी द प्रॉडक्ट ऑफ स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. आपल्याला प्रॉडक्ट करायचं आहे. प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. कुणाचं स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर्स विच फॉर्म बाय डिजिट 096 म्हणजे 096 या 3 डिजिट्स पासून आपल्याला स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करावा लागेल. त्यानंतर ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर्स बनवावा लागेल आणि त्याच्यापासून त्या दोघांचं म्हणजे स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आणि ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर या दोघांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. चला आपल्याला स्मॉलेस्ट नंबर बनवता येतात. काय करता येतं आपल्याला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर बनवता येतात. त्याचबरोबर बिगेस्ट म्हणजे ग्रेटेस्ट नंबर. काय आपला बिगेस्ट स्मॉलेस्ट नंबर आणि बिगेस्ट नंबर आपल्याला बनवता येतात का बनवता येतात. चला आपल्याला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर्स इथं किती बनेल जरा कमेंट मध्ये सांगा बघू. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर्स या 096 पासून कोणता बनेल. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे 0 आहे. मात्र स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करत असताना आपण लेफ्ट साइडला 0 स्टार्टिंगला देत नाहीये. तर काय केलं जाईल या 0 नंतरचा स्मॉल डिजिट जो आहे तो म्हणजे आपला कोण येईल 6 त्यानंतर 0 आणि 9. जर समजा आपण काय केलं 069 केलं तर हा काय बनेल आपला 2 डिजिट्स नंबर बनणार आहे. हा आपला 3 डिजिट नंबर्स बनणार नाही आहे. त्यामुळे आपण काय करतो लेफ्ट साइडला 0 न लिहिता त्याच्या ऐवजी जो दुसरा स्मॉलेस्ट नंबर आहे तो आपण लिहितो. हा किती बनला 609. आता बिगेस्ट नंबर आपल्याला बनवायचा आहे. यातलं बिगेस्ट डिजिट कोणता आहे 9 त्यानंतरचं बिगेस्ट 6 आणि सगळ्यात शेवटी कोण आहे आपला 0. या रीतीने काय झालेलं दिसेल आपल्याला जे स्मॉलेस्ट नंबर आहे तो स्मॉलेस्ट नंबर तयार झालेला दिसेल आणि बिगेस्ट नंबर ही आपल्याला इथं तयार झालेला दिसेल.
आता या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, प्रॉडक्ट म्हणजेच काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करायचं आहे पहा. आता मल्टिप्लिकेशन करत असताना या दोघांचं काय करायचं, चला आपण इकडं साईडला थोडंसं करू. 609 मल्टिप्लाय 960. ओके, आता 960 न 609 ला मल्टिपल करत असताना या प्रत्येक डिजिटनं आपण काय करूया, म्हणजे 9 6 आणि 0 या 3 डिजिट्सनं 609 ला मल्टिपल करायचं. युनिट प्लेसला कोण आहे यामध्ये, 916 मध्ये 0 ने 609 ला जर मल्टिपल केलं तर आन्सर किती येईल आपलं, 0 येतं. बरोबर आहे. 0 9 जा 0, 0 0 जा 0, 0 6 जा 0. आता त्यानंतर ऍडिशन. आता हे 6 हा 10 प्लसला आहे, बरोबर का. आता 6 न आपल्याला 609 ला मल्टिपल करायचं आहे. मात्र हा 6 कोणत्या प्लेसला आहे, 10 प्लसला आहे. युनिट प्लेसला आपला 0 होता, त्यांना आपण अगोदरच मल्टिपल केलं. हा 6 ना आता आपण मल्टिपल करणार आहोत आणि 6 हा 10 प्लसला आहे, त्यामुळे इथं आपण काय केला, 0 दिला. ठीक आहे. त्यानंतर 6 मल्टिपल 9 केलं. 9 6 जा किंवा 6 9 जा किती होतं, 54. त्यामुळे आपण 4 हे काय केलं इथं लिहिले आणि 4 हे आपण आन्सर्स मध्ये घेतले आणि 5 हा जो आहे हे काय केलं आपण कॅरिंग ओव्हर जे आहे ते कॅरिंग ओव्हरला दिले. आता 6 मल्टिपल 0 जर केलं तर किती होतं, 6 0 जा 0. वी नो दॅट कोणत्याही नंबरनं जर आपण 0 ला मल्टिपल केलं तर त्याचं जे काय मल्टिप्लिकेशन असतं ते किती असतं, 0च असतं. त्यामुळे 6 मल्टिपल 0 किती होणार, 0 होणार. 0 प्लस 5 किती होतात, 5. आता या 6 न या 6 ला 6 मल्टिपल 6, 6 6 जा 36 या रीतीनं पहा. म्हणजे आपण 609 ला 6 न जर मल्टिपल केलं तर 36,540 या रीतीनं बनलं. अजून एक आपलं डिजिट तिथं शिल्लक राहिलेला आहे तो 9. म्हणजे आता 9 न आपल्याला काय करायचं आहे, 609 ला मल्टिपल करायचं आहे. आता हा 9 जो आहे हा कोणत्या प्लेसला आहे, 100 प्लेसला आहे. त्यामुळे आपल्याला युनिट प्लेसच्या ठिकाणी आणि 10th प्लेसच्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 0 लिहून घ्यावे लागतील. आता 9 9 जा, आता 9 न या 9 ला आपण मल्टिपल करणार आहोत, त्यामुळे 9 9 जा 81. कॅरिंग ओव्हरला किती आले, 8 आले. हा मगाशी आपण कॅरिंग ओव्हर दिलेला होता तो आता इरेज केला मी पहा. आता 9 न 9 ला मल्टिपल केल्यानंतर जे 81 आलेला होता त्यातला 1 आपण आन्सर्स मध्ये घेतला आणि 8 काय केला आपण कॅरिंग ओव्हर मध्ये दिलेला आहे. आता 9 न 0 ला मल्टिपल केलं की 9 0 जा 0 प्लस 8 किती होतील, 8. मग हा 8 आपण इथं लिहिला. आता 9 6 जा 54 किती, 9 6 जा 54. या रीतीनं आपण काय केलं, या 9 6 आणि 0 यानं 609 या तिघांनाही काय केलेलं आहे, मल्टिपल केलेलं आहे. आता आपण काय करायचंय, हे जे 3 आपल्याला मल्टिप्लिकेशन्स भेटलेली आहेत या तिघांचे आपण काय करायचे आहे, ऍडिशन करायचे आहे. 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 0. त्यानंतर 0 प्लस 4 4, 4 प्लस 0 4, 5 प्लस 1 6, 8 प्लस 6 14. कॅरिंग ओव्हरला 1, 4 जो आहे तो आन्सर मध्ये दिला आणि 1 आपण काय केला, कॅरिंग ओव्हरला दिला. 3 प्लस 4 7 प्लस 1 8. त्यानंतर 5 जसं आहे तसंच. म्हणजेच आपला जो प्रॉडक्ट असणार आहे तो प्रॉडक्ट किती येईल पहा. या दोघांचा जो प्रॉडक्ट असणार आहे तो 5,84,640. किती, जे काय स्मॉलेस्ट नंबर बनलेला होता 609, बिगेस्ट नंबर बनलेला होता 960 आणि या दोघांचा जे काय प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट किती असणार आहे, 5,84,640. या रीतीने काय केलं जाईल, आपल्याला जे काय प्रॉडक्ट स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबरचा होता, डिजिट त्यासाठी आपल्याला कोणते दिलेले होते, 096. यांच्यापासून आपण स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर बनवला. त्यानंतर बिगेस्ट किंवा ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर बनवलेला आहे आणि त्याच्यापासून आपण काय केलं, इथं
मल्टिप्लिकेशन करून त्याचा जो काही प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट फाइंड आउट केलेला आहे. पहा प्रॉडक्ट किती आला आपला 5,84,640. समजलं का इथं? पहा आपण या तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना नेमकं आपण काय काय घेतलेलं होतं ते. आता त्यानंतर आणखीन एक आपण काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. इथं पहा आपल्याला पेज नंबर 157 वरती लास्ट क्वेश्चन जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे, हा 8 नंबरचा क्वेश्चन इथं दिलेला आहे. पहा फॉर द फॉलोइंग सम फाइंड द मिसिंग डिजिट. आपल्याला काय करायचंय, जे मिसिंग डिजिट आहेत ते काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. काय करायचंय, फाइंड मिसिंग डिजिट्स. आता आपल्याला इथं काय करायचंय, जे काही मिसिंग डिजिट आहेत ते करायचे आहेत. पहा इथं आपल्याला एक सम दिलेले आहे आणि त्या सम मध्ये काही ठिकाणी आपल्याला फक्त सिम्बॉल दिलेले आहेत. त्या सिम्बॉलच्या ठिकाणी आपल्याला कोणते नंबर्स किंवा कोणते डिजिट्स येणार आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आपल्याला काय काय दिलंय पहा, फर्स्ट नंबरला दिलेला आहे स्टार दिलेला आहे, त्यानंतर 2, त्यानंतर एक सर्कल करून त्यामध्ये प्लस सिम्बॉल दिलेला आहे आणि 8 आहेत. पहा म्हणजे स्टार 2 0 8 अशा रीतीनं आहे. त्याचबरोबर प्लस याचं काय केलं आहे, आपलं 4 दिलेलं आहे, त्यानंतर इथे एक स्क्वेअर दिलेला आहे आणि या स्क्वेअरमध्ये डॉट आहे, त्यानंतर 3 आणि 8च्या खाली किती आहे 7. आणि या सगळ्याच्या खाली आपल्याला जे काही सम आहे ती सम किती दिलेलं आहे, तर 8 1 5 आणि 5. काय करायचं आपल्याला 8 1 5 5 ही आपल्याला काय केलेली आहे, सम दिलेली आहे. चला आता इथं आपल्याला नेमके कोणकोणते डिजिट मिस झालेले आहेत ते फाइंड आउट करता येतात का पाहू. आता आपण याची सम केलेली आहे, याचा अर्थ काय, इथं आपलं ॲडिशन आहे. आता ॲडिशन आहे, ॲडिशन करत असताना आपण म्हणजे हे ॲडिशनचं ऑपरेशन करत असताना आपण काय करतो, जे युनिट प्लेस आहे त्या युनिट प्लेस पासूनच स्टार्ट करतो. आता 8 + 7 किती होतात, तर 15 होतात, बरोबर का. मग या 15 मधले 5 जे आहेत ते काय केलेले आहे, तिथं आन्सर मध्ये घेतलेले आहे. आणि हा जो 1 आहे, हा 1 काय केला जातो, आपला कॅरिंग ओव्हरला दिला जातो. काय केला जातो, आपल्याला इथं कॅरिंग ओव्हरला दिला जातो. इथं मी जे इथे एक बॉक्स तयार केलेला आहे. पहा 8 + 7 15 होतात, त्या 15 पैकी 5 आन्सर मध्ये घेतले आणि 1 हा होता तिथं आपण कॅरिंग ओव्हर दिलेला आहे. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, इथं 5 आन्सर मध्ये यायला पाहिजे. इथं आपल्याला स्टार दिलेला आहे किंवा एक सर्कलने डॉट प्लस सिम्बॉल दिलेला आहे, त्याच्या खाली 3 आहे आणि त्याला काय आहे, एक 1 जो आहे +1 किती झाले 4. आता या 4ला आणखीन किती ऍड केले म्हणजे आपल्याला 5 मिळतात. हे जे 4 आहेत हे 4 आपण काय केले, या 5 मधून मायनस केले तर जे आपला आन्सर मिळेल ते काय होईल, आपल्याला इथं येईल. पहा म्हणजे आता पहा इथं आपण या 3 + 1 4 झाले, 4 मायनस म्हणजे 5 - 4 जर केले तर किती येतं 1. आता पहा वरून म्हणजे आपलं जे काय अप्पर आहे किंवा अबोवचा जो नंबर आहे तिथं आहे 1 घेतला आपण, त्याखाली 3 आहेत म्हणजे 1 + 3 4 झाले आणि हा कॅरिंग ओव्हर मधला 1 झाले का 5 इथं. ओके. आता पहा इथं आपल्याला 2 दिलेले आहेत, इथं आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे आणि त्याखाली 1 दिलेला आहे. आता या 2 मध्ये किती ऍड केल्यानंतर 1 येऊ शकतात. आता 1 हा नंबर या 2 पेक्षा स्मॉल आहे त्यामुळे हा नंबर तिथं असणार नाही आहे. आता ज्याच्या युनिट प्लेसला 1 असेल असा नेक्स्ट नंबर कोणता आहे, तर आपला 11 हा नंबर आहे ज्याच्या युनिट प्लेसला काय आहे 1 आहे. मग आता या 2 मध्ये किती ऍड केले म्हणजे आपल्याला 11 मिळतील, तर 2 मध्ये आपण जर 9 ऍड केले तर आपल्याला काय केलं जाऊ शकतं 11 होऊ शकतात. पहा म्हणजे 2 + 9 11 होतात, बरोबर का. आणि त्यातला 1 जो आहे हा 1 इथं कॅरिंग ओव्हरला आपल्याला घेता येतो. 1 आहे तो 1 आपला म्हणजे युनिट प्लेसचा जो 1 आहे हा
हा युनिट प्लेसचा 1 आपण काय करता येईल, आन्सर मध्ये घेता येतो. आणि हा जो 10 प्लसचा जो 1 आहे हा काय केला जाईल, आपला जो कॅरिंग ओव्हर आहे त्या कॅरिंग ओव्हरच्या ठिकाणी येईल. त्यानंतर इथं आपल्याला स्टार दिलेला आहे, स्टार प्लस 4 आणि हा कॅरिंग ओव्हरचा 1. मग आता 4 प्लस 1 किती होतील, 5. आता हे 5 आपण या 8 मधून मायनस करायचे. 8 मायनस जर 5 केले तर आपल्याला काय होईल, 3 मिळतील. किती मिळतील, 3. म्हणजेच आपल्याला इथं बनतं का आता आन्सर, 8 प्लस 7 15, कॅरिंग ओव्हरला 1 घेतला, 1 प्लस 3 4, 4 प्लस 1 5. त्यानंतर 2 प्लस 9 11 होतात, त्यापैकी 1 घेतला इथं, कॅरिंग ओव्हरला इथं दिला, 3 प्लस 4 7 प्लस 1 8. या रीतीनं आपल्याला जे सम आहे ती सम मिळते. म्हणजेच आपण कोणकोणत्या ठिकाणी आता डिजिट यूज केले पहा, जिथं स्टार होता त्या स्टारच्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, 3 हा डिजिट यूज केला. त्यानंतर जिथं आपला सर्कल आणि प्लस सिम्बॉल होता त्याच्या ठिकाणी आपण काय घेतलं, 1 घेतलं. आणि जिथं स्क्वेअर म्हणजे चौकोन आणि डॉट होता त्याच्या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, आपण 9 हा घेतलेले आहेत पहा. या रीतीने जर आपण काय केले, जर डिजिट्स घेतले म्हणजे स्टारच्या ठिकाणी 3, सर्कल आणि प्लसच्या ठिकाणी 1 आणि डॉट्सच्या ठिकाणी जर 9 घेतले आपण, तर काय करता येऊ शकतं, आपल्याला जे काही सम आहे 8155 ती काय होते, मिळते. समजलं. या रीतीने सुद्धा आपल्याला काही वेळेला क्वेश्चन्स विचारले जातात. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन 2015च्या एक्झाम मध्ये काय करण्यात आलेला होता, आपल्याला एक्झाम मध्ये आलेला आहे पहा. या रीतीने साधारणतः आपल्याला काय करता येतात, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. समजलं का पहा, इथं नेमकं आपण काय काय केलेलं होतं ते. त्यानंतर आणखीन एक क्वेश्चन पाहूया. इथं क्वेश्चन नंबर 6 आहे पहा. किती, क्वेश्चन नंबर 6. इथं आपल्याला म्हटलंय 7 इज द ग्रेटेस्ट डिजिट युज्ड इन 4 नंबर्स. म्हणजे ऑप्शन मध्ये आपल्याला जे काही 4 नंबर्स दिलेले आहेत, म्हणजे एक्स वाय झेड आणि टी असे दिलेले आहेत पहा. त्या एक्सच्या ठिकाणी कुठला आहे, तर एक्स जो आहे त्या एक्सच्या ठिकाणी आपल्याला मी स्टारच्या ठिकाणी काय करतो, फक्त हॅश लिहितो. ओके, म्हणजे एक लाईन मारतोय फक्त मी, सर्कल अंडरलाईन करतोय. त्यानंतर 7, नंतर परत या समोर 2 स्टार आहेत पहा. त्यानंतर वायच्या ठिकाणी इथं आपला 7 आहे, त्यानंतर 3 स्टार्स आहेत. त्यानंतर झेडच्या ठिकाणी इथं स्टार, नंतर 7 आणि परत स्टार. आणि टीच्या ठिकाणी काय केलं आपलं 1 2 3 स्टार आणि त्यानंतर काय केलेलं आहे 7. आता हे जे आपल्याला एक्स वाय झेड आणि टी हे जे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, ज्या 4 ऑप्शन मध्ये जे नंबर आहे तिथं, म्हणजे इथंही कोणता तरी नंबर असणार आहे, या ठिकाणी एखादा नंबर आहे, इथंही नंबर झेडच्या ठिकाणी आहे आणि टीच्या ठिकाणी एक नंबर आहे. मात्र या नंबर्स मध्ये 7 हा काय आहे, ग्रेटेस्ट डिजिट आहे. काय म्हणजे या नंबर्स मध्ये 7 हा ग्रेटेस्ट नंबर किंवा डिजिट आहे. म्हणजे हे जे इतर सगळे स्टार्स आहेत या स्टार मध्ये या 7 पेक्षा स्मॉल नंबरच असणार आहे. 7 पेक्षा बिगर नंबर किंवा बिगर डिजिट म्हणजे 8 आणि 9 हे जे 2 डिजिट्स आहेत या 2 डिजिट्सचा समावेश झालेला नाहीये. ओके, तर मग यापैकी एक्स वाय झेड अँड टी अँड इट ऑकर्स ओनली वन्स इन इच नंबर. आणि प्रत्येक नंबर मध्ये काय केलंय, फक्त 7 हा फक्त एकदाच यूज केलाय. म्हणजे आता याचं 7 चे रिपिटेशन होणार नाहीये. अदर डिजिट्स आर अननोन, बाकीचे अननोन आहेत म्हणजे आपल्याला माहित नाहीत, ते सगळे स्टार आहेत. तर आपल्याला क्वेश्चन्स काय विचारलंय पहा, विच इज द ग्रेटेस्ट ऑफ 4 नंबर्स, विच इज द ग्रेटेस्ट ऑफ 4 नंबर. तर या 4 नंबर्स मध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता असणार आहे, काय आहे, तर या 4 नंबर्स मध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता असणार आहे. आपल्याला काय काय म्हटलंय पहा त्यांनी, हा जो 7 आहे आपल्याला कंडिशन्स काय काय आहेत पहा. 7 डबल नाहीये म्हणजे याचं रिपिटेशन होणार नाहीये. त्याचबरोबर
7 पेक्षा जे बिगर आहेत किंवा बिगर नंबर जे आहेत ते बिगर नंबर याच्यात या नंबर्समध्ये असणार आहेत का बिगर डिजिट? तर बिगर डिजिट पण नाही आहेत, म्हणजे 7 हाच काय आहे आपला बिगर नंबर किंवा बिगर डिजिट आहे. या दोन जर टर्म्स असतील तर आता आपण काय करायचं आहे, तर या सगळ्यांची आपण प्लेस व्हॅल्यू काढून पाहायचे आहे. ज्याच्यामध्ये ज्याची प्लेस व्हॅल्यू ग्रेटेस्ट असणार आहे किंवा ज्या 7 ची प्लेस व्हॅल्यू जास्त असेल तो काय असणार आहे आपला ग्रेटर नंबर असणार आहे. चला आता आपण सगळ्यांची प्लेस व्हॅल्यू काढूया. इथं एक्स मध्ये जो नंबर आहे किंवा 7 डिजिट आहे, ज्या 7 ची प्लेस व्हॅल्यू किती असेल, या 7 नंतर फक्त 2 टाइम्स आपल्याला काय आहेत नंबर्स किंवा डिजिट्स असणार आहेत. त्यामुळे इथं आपण काय केले 2 टाइम्स 0 लिहिले. इथं किती झाली 700 झाले. आता वायच्या ठिकाणी पाहूया. या 7 च्या राईट साईडला किती डिजिट आहेत 3 डिजिट असणार आहेत, म्हणजे 3 स्टार आहेत म्हणजे 3 डिजिट्स असणार आहेत. इथं किती झाली 7000 झाली.